तर चला मैत्रिणींनो, आज बनवून घेऊया पोहे. त्याच्यासाठी गॅस चालू करायचा, त्याच्यावर कढई ठेवायची. कढईत 2 पळी तेल टाकायचं, त्याच्यात जिरं मोहरी टाकली, कांदा मिरची आणि एक आलू चिरून टाकला. त्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकली, कोथिंबीर नाही कढीपत्ता टाकला. मग त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले थोडेसे, मग वाफ काढून घेतली थोडंसं झाकण ठेवून. आणि मग आलू शिजला का तर पाऊट घ्यायचा. आलू शिजला का त्यामध्ये मीठ साखर आणि हळद मस्त असं टाकून घ्यायचं. साखर नक्की टाकायची. पोहे आधीच भिजवून ठेवून दिले होते, पोहे आधीच भिजवून ठेवून द्यायचे. मग त्याच्यानंतर ते त्यामध्ये टाकून मस्त मिक्स करून घ्यायचे. अजून त्याच्यामध्ये झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. छान वाफवून घ्यायचे पोहे. त्याच्यानंतर पोहे असे वाफवले तर त्याच्यामध्ये टाकायचं सांबार. आम्ही म्हणतो सांबार, तुम्ही म्हणता कोथिंबीर. मस्त असा कोथिंबीर सांबार टाकून घेतला का अजून खाण्यासाठी आपले पोहे तयार आहे. तर चला काढून घेतो आता पोहे खाण्यासाठी. आणि मस्त असे पोहे गरम गरमच खायचे, थंडे पोहे चांगले लागत नाही. त्याच्यामुळे ते पोहे गरमच खायला चांगले वाटते. तर एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले मला सांगायला विसरू नका.